आपल्यासोबत समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील सर आहेत। सर, तुम्ही थेट उद्धव ठाकरेंनी जे एक वक्तव्य केलं एका मेळाव्यामध्ये गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांची औलाद, यावर तुम्ही आक्षेप घेतलाय। तर तुमचं म्हणणं आहे की संविधानिक असे हे शब्द नाही आहेत। तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहात, मात्र वारंवार तुम्ही एकतर महाविकास आघाडी आणि खास करून शिवसेना ठाकरे गट यावर टीका करताना दिसतात। मी मान्य उद्धवजी ठाकरेंना कुटुंबप्रमुख मानलं होतं, महाराष्ट्र त्यांना कुटुंबप्रमुख मानत होता आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांची औलाद हा जो शब्द त्यांनी वापरला आणि पुढे त्यांनी ज्या पद्धतीने गुजराती भाषिकांवरती आणि व्यापाऱ्यांवरती हल्ला चढवला तो माझ्यासाठी धक्कादायक आहे। त्यांचं जर पूर्ण मेळाव्यामध्ये त्यांचं असं आपण जर पूर्ण भाषण बघितलं तर मोदी शहांवर टीका करण्यासाठी हा शब्द वापरल्याचं ते दिसतंय। नाही, मोदी शहांवरती राजकीय टीका जरूर केली पाहिजे, त्याबद्दल नाही, कारण ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत। परंतु राजकीय पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना व्यक्तिविरोधाची धार जेव्हा व्यक्तिद्वेषात परिणित होते आणि व्यक्तिद्वेषाची परिणिती जेव्हा जातीद्वेषात होते तेव्हा चिंतेचा विषय निर्माण होतो। आपल्या भारतीय संविधानात ज्या संविधानासाठी आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलं, इंडियाला समर्थन दिलं, शिवसेनेला दिलं, उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं, त्या भारतीय संविधानामध्ये जन्मस्थानावरून तुम्हाला भेद करता येत नाही। म्हणजे जात धर्म पूर्ण उद्धव या कोणत्याही मुद्द्यावर भेद करता येत नाही। आपण केवळ 2 नेत्यांवरून सरसकट सगळ्या गुजराती समाजाला किंवा मुंबईच्या व्यापाऱ्यांना कसा काय दोष देऊ शकतो? आणि मुंबईतला जो सर्वसामान्य गरीब व्यापारी आहे किंवा महाराष्ट्रभरात पसरलेला जो गुजराती भाषिक आहे जो आज मराठी मातीशी मिसळलेला आहे त्याचं कुठेही भांडण नाही, म्हणजे पूर्णपणे चुकीचं हे कुठेही त्याचं भांडण नाही। त्या समाजाला दोषी ठरवणं आणि तो लुटखोर आहे अशी भाषा करणं हे दुःखदायक आहे। जेव्हा आपण स्वतःला कुटुंबप्रमुख मानतो तेव्हा त्या कुटुंबामध्ये सगळे घटक येतात, तेव्हा तुम्ही त्यांना कोणाला असं दूर करणं बरोबर नाही। मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला हा माझा प्रश्न आहे। आणि ही भाषा त्यांच्या प्रवक्त्यांकडनं आली असती तर एक वेळ मी दुर्लक्ष केलं असतं, ती येतेच आहे गेले काही दिवसामध्ये। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये जे भाषा प्रयोग होत आहेत, जे शब्दप्रयोग होत आहेत, जे मराठीच्या शब्दकोशात डिक्शनरीत कुठे नाहीत असे शब्दप्रयोग ऐकायला मिळतात, जे बोलता येत नाही सार्वजनिक पण तर ते बोलायला लागलेत। कुटुंबप्रमुख स्वतःला म्हणवणाऱ्यांनी, मानणाऱ्यांनी, ज्याला आम्ही मानत होतो, त्यांनी अशी भाषा करावी आणि समाजाला अलग करावं हे काही की मी कुटुंबप्रमुख मानत होतो म्हणजे आता मानतायत या वक्तव्यानंतर की मग चूक झाली आहे त्यावर तुम्ही म्हणता की खुलासा पण करावा? नाही, खुलासा यासाठी त्यांनी केला पाहिजे मान्य उद्धवजींनी की कदाचित भावनेच्या भरात चुकून जर ते बोलले असतील तर त्यांनी सांगितलं पाहिजे की माझी राजकीय टीका आहे, कोणत्या एका समाजाला धरून नाही आणि इथल्या व्यापाऱ्यांना धरून नाही। आता तुमचे अंबानी साहेबांशी संबंध आहेत ना, मग इथे अनेक उद्योगपतींचं, गुजराती व्यापाऱ्यांचे महाराष्ट्राच्या, मुंबईच्या सगळ्या उभारणीमध्ये विकासामध्ये अशी आहे की कपिल पाटील आणि उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीमध्ये ते एकत्र असल्यामुळे संबंध चांगले आहेत। मग जाहीररित्या तुम्ही हे ट्विट करून सांगणं आणि तुम्ही फोन करून पण सांगू शकला असतात। माझी भूमिका सगळ्यांना माहीत आहे आणि मी सतत माणुसकीच्या बाजूने, मुद्द्यांच्या बाजूने, संविधानाच्या बाजूने उभा राहतो आणि त्यात कधीच तडजोड करत नाही। कपिल पाटील नाराज आहेत का? कारण जयंत पाटील हरल्यानंतर सुद्धा तुम्ही एक ट्विट केलं होतं, छोट्या पक्षांना एक प्रकारे अन्याय होतोय महाविकास आघाडीमध्ये, हे त्याचा एक अर्थ निघत होता आणि आता तुम्ही अशा प्रकारे ट्विट करता। प्रश्न नाराजीचा नाही आहे ना, कसं विश्वासाचा आहे, विश्वासार्हतेचा आहे। जेव्हा तुम्ही स्वतःला कुटुंबप्रमुख मानतात तेव्हा कुटुंबातल्या सगळ्या घटकांना विश्वासात घ्यावं लागतं ना। नाही घेऊ शकलात विश्वासात, ठीक आहे, आम्हाला नका विश्वास घेऊ, पण समाज घटकांना असं त्यांच्यात भेदभाव निर्माण करणं, त्यांच्यात दरी निर्माण करणं हे पटणारं नाही। महाराष्ट्रासाठी हे चांगलं नाही, मराठी माणसासाठी सुद्धा चांगलं नाही। आणि ज्या भारतीय संविधानाशी आमची सगळ्यांची बांधिलकी, आपल्या सगळ्यांची बांधिलकी आहे, ते संविधान आपल्याला वेगळी मूल्य शिकवतं, त्या मूल्याशी प्रतारणा कशी करता येईल। पण ही तक्रारी फक्त उद्धव ठाकरेंसाठी आहेत की महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांसाठी सुद्धा यात तक्रारी आहेत? माझी महाविकास आघाडीच्या दोन्ही नेत्यांना विनंती आहे उर्वरित की त्यांनी यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की हे जे वक्तव्य आहे त्याच्याशी ते सहमत आहेत की नाही। त्यांनी सांगितलं पाहिजे ना, मी कसं सांगणार? त्या दोघांनी सांगावं, मग आपल्याला कळेल की काय प्रश्न। मी जसं म्हणतोय की तुम्ही नाराजी म्हणत नाहीयेत, पण एक वेगळी भूमिका आगामी काळात दिसेल कपिल पाटील यांची, ज्या प्रकारे ट्वीट बघतोय, ज्या प्रकारे तुम्ही बोलताय? आम्ही सतत संविधानाच्या बाजूने घेतली आहे,
लोकशाहीच्या, समाजवादाच्या आणि सेक्युलरिझम या 3 मुद्द्यांवर कपिल पाटील किंवा समाजवादी चळवळीतले कोणतेही लोक यापूर्वी आणि पुढचे कधीही तडजोड करत नाहीत. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्रातले समाजवादी, मी त्यांच्याबद्दल बोलतोय. त्यामुळे लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या आणि सामाजिक न्याय, त्याच्यामध्ये तो आलाच. महाविकास आघाडी जाती त्याच्यासोबत. या 3 मुद्द्यांवरती, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे ना आता, की ते कुठे आहेत उभे. संविधानासाठी लढाई लढलो आम्ही लोकसभेत. विधानसभेला जाण्याच्या आधी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही कुठे आहोत. या 3 अन्यथा कपिल पाटलांची वेगळी दिशा असणार का? आणि या मुद्द्यात त्यांचं भूमिका येऊ दे तर खरी. आलो की आम्हाला मग बोलता येईल त्यांच्याशी, बोलू आम्ही त्यांच्याशी की तुमचं चुकतंय, दुरुस्त व्हा. त्यामुळे हे होते कपिल पाटील. त्यांनी सांगितले की ज्या प्रकारे वक्तव्य केले जात आहेत, ज्या प्रकारे भूमिका घेतल्या जात आहेत, त्यावर स्पष्टता महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी आणावी आणि त्यानंतरची भूमिका हे कपिल पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट करतील. कॅमेरामन रुपेश शेलारसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.